एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड गेम असं आपण अनेकदा ऐकलं असेल. खरंच इश्क, मोहब्बत, प्रेम ह्या भावना इतक्या ताकदवान असतात की माणसाला कोणतीही सीमा ओलांडायला भाग पाडू शकतात. कोणी चंद्रतारे तोडून आणण्याची भाषा करते तर कोणी जीवही पणाला लावतो. पण सध्या सोशल मीडियावर एक असं व्हिडिओ व्हायरल होतंय जो पाहून सगळ्यांना हेच वाटतंय की खरंच प्रेमासाठी कोणी इतकंही करू शकते का? नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र. सर्वांनाच माहिती आहे की बॉईज हॉस्टेलमध्ये मुलींचं येणं टोकाने बंदी आहे. पण इथे राहणाऱ्या एका मुलावर इतकं प्रेमाचं वेड चढलं होतं की त्याने आपल्या गर्लफ्रेंडला थेट सूटकेसमध्ये लपवून हॉस्टेलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर जे घडलं ते तुम्ही स्वतःच बघा. हा प्रकार ओपी जिंदल युनिव्हर्सिटीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी मुलीला सूटकेसमध्ये बंद करून बॉईज हॉस्टेलमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पण गेटवर असलेल्या सिक्युरिटी गार्डने त्याचा प्लॅन फसवला. गार्डने त्याला थांबवलं आणि सामान तपासलं. तेव्हा सूटकेस उघडल्यावर त्यामध्ये एक मुलगी सापडली. ही सगळी घटना कोणीतरी दुरून कॅमेऱ्यात टिपली. सध्या तरी हे स्पष्ट झालेलं नाही की हॉस्टेल प्रशासनाला किंवा युनिव्हर्सिटीला हे कसं समजलं की सूटकेसमध्ये कोण लपलेलं आहे. युनिव्हर्सिटीने या व्हिडिओवर अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. काही सोशल मीडिया युजर्सचा दावा आहे की ती मुलगी त्याची गर्लफ्रेंड आहे. असं म्हणतात की सूटकेस एका उंच जागेवरून खाली आदळलं आणि त्यातून आवाज आला. त्यामुळे गार्डला संशय आला आणि तेव्हा सगळं प्रकार उघड झाला. या प्रकरणात त्या विद्यार्थ्यावर किंवा मुलीवर कोणतीही कारवाई झाली आहे की नाही हे युनिव्हर्सिटीने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. व्हिडिओ समोर येताच लोक सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्स करत आहे. एका युजरने लिहिलं, संपूर्ण जगच प्रेमाचं दुश्मन आहे. दुसऱ्याने तर काहींनी याला कलियुग म्हटलं. एकाने लिहिलं, लाख लपवता तरी प्रेम दुनियाला कळणारच. तर आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.